खरी संपत्ती. मी कॉलेज पूर्ण केले, नोकरी मिळाली, पण माझ्यातला हा अतिप्रातिक स्वभाव समाधानी नव्हता. मी जे काय केले त्यात मी जास्त मेहनत करायचो. माझं काम खूपच तणावाचं होतं. मी फक्त माझे काम जगू लागलो. मी दररोज कामावर उशिरापर्यंत राहिलो. परिणामी मला नियमित डोकेदुखी होऊ लागली. मला अगदी लहान वयात शाळकरी मुलांचा अपघात झाला. पण जुन्या नैसर्गिकरित्या बदलत नाही. मी स्वतः किंवा माझे वेळापत्रक बदलले नाही. मी माझा नेहमीचा दिनक्रम चालू ठेवला. मी केलेल्या प्रत्येक गोष्टीत मला सर्वोत्तम व्हायचे होते. डोकेदुखी चालूच राहिली आणि कालांतराने ती अधिकच वाढत गेली. जेव्हा मी फक्त 31 वर्षाचा होतो तेव्हा मला रक्तस्रावाचा झटका आला, ज्यामुळे माझी उजवी बाजू अंधारवायू झाली. मी माझा आवाज गमावला होता आणि मला चालता येत नव्हते. मला माझा उजवा हात वापरता येत नव्हता. मी 95% बरा झालो, तरी मला 2 वर्ष लागली. मी आता स्वतःला तणावाच्या वातावरणात पाहू शकत नाही. जणू निसर्गाने माझ्या व्यस्त जीवनाला पूर्ण विराम दिला आहे. आता माझ्याकडे जगात बसून विचार करायला, खेळ खेळायला वेळ आहे. मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. काम आहे, पण मी माझ्या सोयीनुसार करतो. मी विश्रांती घेतो. माझी इच्छा आहे की कोणीतरी मला पूर्वी समजावून सांगितले असते की आपण लहानपणापासून शिकत असलेल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणारी स्पर्धा आणि आंधळी शर्यत, मग ती शाळेत किंवा घरी, चांगली नाही. हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास गंभीरपणे हानी पोहोचू शकते. स्वतःची काळजी घ्या. आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आणि आपले प्राधान्य आहे. आपण नेहमीच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.